बघा मी नुसतं कार्ड हातात घेतलं होतं, पिसलं पण नाही. हे बघा ही ब्लेसिंग आहे. मी पिसायला म्हणजे घेतच होती आणि व्हिडिओ चालू करणार होती, तर पिसता पिसताच वरतीच पिसायच्या आधीच ही 2 कार्ड पडली बघा. त्याच्यात अर्धी कार्ड जरा उलटी असतील. हे बघा हे बघा स्वतःच कार्ड पडत आहेत. घेऊ काही कार्ड घेते बाबा. कार्ड हात स्वतःहून पडतंय. मी आज गुरुपौर्णिमा सत्यांची पूजा करते. मी सत्यनारायणचा आशीर्वाद घेते. सत्यनारायण स्वतःहूनच आता हे दिलंय बघा. कफची एनर्जी जास्त आहे. पेंटिकल बघा. लक्ष्मी आज पौर्णिमा आहे, लक्ष्मीची पूजा केली. बघा पेंटिकल, हे पण पेंटिकलचं कार्ड. हे रिवर्समध्ये आलं, हे उलटं पण होते कार्ड. बघा कार्ड माझी मग अशी अर्धी उलटी लावलेली मी. हे वरचं कार्ड हे पण उलटंच आहे. चुकून उलटी केली होती माझी कार्ड. हे बघा 6 ऑफ पेंटिकल. स्टिचचं काम. हे बा 10 ऑफ पेंटिकल पण आले. वाव पितरांची एनर्जी भरपूर आली. खाली स्ट्रेंथचं पण कार्ड आहे. देवी हे पण देते. वा हे वरती पण चांगली कार्ड आहेत. त्याच एवढी घेते भरपूर आहे, पण चांगली कार्ड आली. हे बघा आज पौर्णिमेची मी एनर्जी घेते. आज सत्यनारायणची पूजा घातली. आज गुरुपौर्णिमा. मी दर पौर्णिमेला घालते सत्यनारायणची पूजा. आणि गुरुपौर्णिमेचा मी व्हिडिओ सकाळी अपलोड केला आहे. हा सत्यनारायणचा वे करते, कारण मी पूजा झाल्यावर मला बघायचं होतं सत्यनारायणी माझ्या सोलपर्वेला काय ब्लेसिंग दिली आहे. हे बघा पहिलंच कार्ड, हे 2च कार्ड पेंटिकल्सचं पडलं म्हणजे मनी देते. सत्यनारायण भरपूर लक्ष्मी येते. किंग ऑफ पेंटिकल्स म्हणजे पैसा एवढा की आपण एवढं म्हणजे पैसा एवढा तुम्ही साठवून ठेवणार, भरपूर प्रॉपर्टी वगैरे सगळं घेणार. आणि हे बघा त्याच्यामध्ये सगळी वनस्पती दिसते तुम्हाला. म्हणजे तुम्ही तुमच्या आपल्या नेचरशी हे आहे, नेचरशी हे करते. म्हणजे देव तुम्हाला सगळीच तुम्हाला एनर्जी देतोय. म्हणजे निसर्गातल्या प्रत्येक वस्तू देव तुम्हाला गिफ्ट करतोय. घर, पैसा, हवा, जे तुम्हाला हवं आहे, कपडे बिपडे, ते सगळं तुम्हाला देतोय देव. सगळं देव देतोय तुम्हाला. आणि लॉंग टर्मची मनी सेविंग आहे तुमची. लॉंग टर्म मनी सेविंग मरेपर्यंतची. ह्याच्यामध्ये तर तुम्हाला तुमच्या दुसऱ्या पिढीला पण उपयोगी येईल एवढी मनी देतोय देव तुम्हाला. एवढं तुम्ही पैसा कमवणार आहे. आणि टेम्परन्सची एनर्जी बघा. टेम्परन्सची एनर्जी म्हणजे देव तुम्हाला किती हे देतो. म्हणजे देवाशी कनेक्ट करतोय तुम्हाला. तुमची चक्राच ओपन करतोय. क्राऊन चक्र, हार्ट चक्र, चक्रावर तुम्ही काम करा, चक्र ओपन होते. इथे पण सूर्याची ब्लेसिंग आहे. हां बघा सूर्याची ब्लेसिंग किती म्हणजे देवाशी कनेक्ट आहे. तुमचे एंजल आजूबाजूला तुमचे एंजल असू शकतात. कबूतर, कावळे असं एंजल्स असू शकतात. कुठचे एंजल्स आहेत तुमच्या मागे, तुमचं रक्षण करतायत तुमचे एंजल. जास्त कबूतर दिसत असतील तुम्हाला, कावळे पण असतील, भरपूर एंजल तुमच्या मागे. बटरफ्लाय दिसेल तुम्हाला. बटरफ्लायची एनर्जी आहे. बटरफ्लाय दिसतील. भरपूर फुलाशी तुम्ही कनेक्ट व्हा. फुलं पण तुम्हाला कनेक्ट होतील. फुलं पाण्याशी हिलिंग करा. पाण्याबरोबर हिलिंग केलात तर जास्त तुम्हाला हे होईल. निसर्गाबरोबर म्हणजे निसर्गाशी जास्त कनेक्ट व्हा. जेवढं तुम्ही निसर्गाशी कनेक्ट व्हाल ना तेवढी तुमची जास्त हिलिंग होईल निसर्गाबरोबर. म्हणजे निसर्ग तुम्हाला भरपूर काही गोष्टी देणार आहे. तुम्हाला निसर्गामध्येच राहून सगळी कामं करायची आहेत. तुम्हाला निसर्ग तुमच्यासोबत राहायला सांगतोय. हे बघा इथे पण पेंटिकल बघा. पेंटिकलची किती एनर्जी आहे. इथे पण ह्या सूर्याचं एक कार्ड आहे. म्हणजे सूर्य तुमचा मजबूत होत आहे.
आणि हे पित्रांचं पण कार्ड आहे. तुम्हाला जर पितृदोष असेल ना आपल्या मागे, आपला सूर्य पण कमजोर होतो. म्हणजे तुमचा इथे पितृदोषच चांगला होतोय, मग सूर्य पण चांगलं होतंय. म्हणजे सूर्याची ब्लेसिंग पण येते, पित्रांची ब्लेसिंग पण येते. आणि हे बघा इथे हे पण 8 नंबर शनीचंच कार्ड आहे. आणि इथे शनी पण चांगलं आहे. आणि हे बघा शनी तर आहेच चांगलं आहे. बघा शनीचं कार्ड आले, शनी जस्टिस करतोय तुम्हाला. आणि आपल्या मागे ॲक्च्युली आपल्या मागे जर पितृदोष असेल ना तर आपला शनी कमजोर असतो, सूर्य कमजोर असतो, राहू आणि केतू हे मोस्टली कमजोर असतं. आपण सूर्याला पाणी का घालतो? पितृदोष चांगला व्हायला. आणि पितृदोषचं कारण काय आहे? शनीची 7.5 पितृदोष म्हणजे काय? आपले मागचे वाईट कर्म, आपले वाईट कर्मच चांगले नसेल, म्हणजे आपण गेल्या जन्मी आई वडिलांना भावंडांना कोणाला त्रास दिला असेल तर आपल्याला पितृदोष लागतोच असं म्हणतो ना आपण, मोठ्यांना त्रास दिला की. आणि गेल्या वेळेचं कर्म म्हणजे कर्म जातं कोण? शनी कर्माचा हिशोब हे करतो. म्हणजे पितृदोष असेल तर आपलं शनी कमजोर असतो. आणि शनी कोणाचं हे करतं? राहू केतू शनीला अटॅच असतं. त्रास देण्याचं काम कोणा थ्रू होणार? राहू केतू थ्रू शनी देणार तुम्हाला असं. पण आता शनी चांगलं होतं म्हणजे राहू केतू चांगलं होणार, सूर्य पण चांगलं होतं. आणि सूर्य पण त्या आपल्या शनी कमजोर असतो. सूर्य म्हणजेच सूर्य म्हणजेच आपलं काय असतात? वडील असतात. जर तुम्ही वडिलांना गेल्या ज्याने हे त्रास दिला असेल तर सूर्य कसा तुमचं चांगलं होईल. आणि चंद्र पण मग तुमचा कमजोर होणार त्याच्यामुळे. चंद्र म्हणजे आई वडिलांनाच गेल्या ज्याने त्रास दिला असेल, आई वडील त्रास मग ते कमजोरच राहणार ना. मग सूर्य चंद्र दोन्ही पण कमजोर राहणार तुमचे. हे बघा. आणि स्ट्रेन इथे म्हणजे शनी चांगली, इथे हे पण शनीचं कार्ड म्हणजे ते स्ट्रेन म्हणजे ते कुलदेवत आहे तुमच्यावर प्रसन्न. तुमची कुलदेवत तुमच्यावर प्रसन्न आहे. काली माता कुलदेव प्रसन्न आहे. आणि कुलदेवतेचा आपल्या घराला त्रास असेल ना तर पितृदोषाचा पण त्रास असतो. म्हणजे आता कुलदेवत प्रसन्न आहे, पितृ प्रसन्न आहे, शनी पण प्रसन्न आहे तुमच्यावर. म्हणून देव तुम्हाला ह्या एनर्जी ही पेंटिकल देतोय. आणि शनी जिथे चांगलं होतं ना तिथे लक्ष्मी येते. आणि जिथे शनीची 7.5 असते तर आपल्या शनीची 7.5 म्हणजे आपल्या समजा आपल्या घराला वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, तर जिथे वास्तुदोष पितृदोष असेल तिथे लक्ष्मी आपल्या घरात येत नाही, रिटर्न जाते. आता तुमचं वास्तुदोष जाते, पितृदोष जाते, म्हणजे लक्ष्मी येते घरात, लक्षात ठेवा. हे बघा पेंटिकलचे किती कार्ड आले. पेज ऑफ पेंटिकल, नाईट ऑफ पेंटिकल, स्पिनने पेंटिकल येतात तुमच्याकडे. स्पिनने तुमच्याकडे काय ऑफर्स येतात पैशाची का बिझनेसची. हे बघा तुम्ही काहीतरी किंवा स्वतः यूट्यूबर असाल तर काहीतरी स्वतः क्रिएट कराल, यूट्यूबर क्रिएटर असाल काहीतरी स्वतःचं तुम्ही बनवाल, त्याच्यातून तुम्हाला पैसा मिळेल. हे बघा. आणि ही घोड्याची एनर्जी ना, घोडा म्हणजे स्पीडचा, घोडा म्हणजे स्पीडने एनर्जी होते ना. हे बघा म्हणजे सगळीकडे तुम्हाला निसर्ग दाखवला आहे. म्हणजे जिथे तुम्ही डोंगर पहाडी वगैरे तिथे असाल ना तिथे जास्त तुमची हिलिंग होईल, तिथे जास्त तुमची कामं होतील. जिथे तुम्ही बाहेरगावी जास्त तीर्थक्षेत्र करा, हे करा, फिरा निसर्गामध्ये, तेवढं तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल. हे बघा इथे पण येलो एनर्जी जास्त आहे. आणि म्हणजे तुमच्याकडे आजूबाजूला येलो कलर असू शकतो, ग्रीन कलर असू शकतो किंवा ब्लॅक कलर असू शकतो, रेड पण कलर असेल, आजूबाजूला झाडं असतील तुमच्या अशी. येलोची म्हणजे येलो म्हणजे काय? न्यू प्रॉस्पेरिटी तुमचं, मनी म्हणजे ग्रोथ, मनी प्रॉस्पेरिटी ग्रोथ. येलो कलर बघा, एवढं तुम्ही येलो कलर घाला ना तेवढं तुमची प्रगती होईल. आणि गुरुवारचा ते येलो कलर घाला म्हणजे जास्त प्रगती होईल, लक्ष्मी येते. हे बघा हे पण लक्ष्मी, 9 ऑफ पेंटिकल म्हणजे हे बघा 9 ऑफ पेंटिकल म्हणजे मंगळ पण चांगलं होते तुमचा, म्हणजे लक्ष्मी येते तुमच्याकडे. बघा लक्ष्मीची हे 9 म्हणजे वैभव लक्ष्मीच बघा ना. 9 पेंटिकल्स म्हणजे धान्य लक्ष्मी, गजलक्ष्मी, वीरलक्ष्मी, संतान लक्ष्मी, वैभव लक्ष्मी, अष्टलक्ष्मी ना. हे बघा अष्टलक्ष्मी येते तुमच्याकडे, अष्टलक्ष्मी बघा. आणि मंगळ चांगलं होते तुमचा, मंगळ चांगलं झालं म्हणजे हनुमंताची ब्लेसिंग आहे. हे बघा चंद्राचं काळ, जिथे सूर्य येते ना तिथे चंद्र येतो, चंद्राचं काळ इथंच येतं तुम्हाला. हे बघा इथे पण चंद्राचं काळ आहे, म्हणजे दोन चंद्र म्हणजे बघा 2 डबल आहे. म्हणजे तुम्ही बॅलन्स करताय, बॅलन्सिंग करतात आपलं आयुष्य, बॅलन्समध्ये होते तुमचं. म्हणजे इथे पण पेंटिकल आहे, 2 ऑफ पेंटिकल्स म्हणजे बॅलन्स होते तुमचं आयुष्य. इथे पहिलं तुम्ही असं विचारांमध्ये होता, चंद्र इथे मून आकडा होता, म्हणजे तुम्ही मन स्थिर नव्हतं, तुमचं सगळे बांधलं गेलं होतं, तुम्ही विचार करत नव्हता, त्याचा बॅलन्स येणं तुमचं आयुष्य. चंद्र स्थिर होतंय म्हणजे मनी पैसा तुमच्याकडे टिकत नव्हता. पैसा म्हणजे काय? पाण्यासारखा पैसा वाहत जायचा डॉक्टरला, लोन, कर्जामध्ये. आता तो पैसा वाहणार नाही, आता स्थिर मनी राहणार, स्थिर लक्ष्मी येणार. पहिले अस्थिर लक्ष्मी होती घरात आणि अलक्ष्मी होती, म्हणजे आजारपण तुमच्या घरात जास्त आजारपण, पैसा कर्जामध्ये डॉक्टरला जात होता. तर स्थिर लक्ष्मी येणार, तर डॉक्टर त्यांचा कमी असणार पाठीमागे. हे बघा 10 ऑफ कप्स म्हणजे पाहिजे ते तुम्ही मॅनिफेस्ट करते. आणि आता श्रावण महिना आहे, पावसाचं हे तुम्हाला रेनबो पण दिसू शकतो. रेनबो दिसणं म्हणजे तुमची प्रगती होते असं समजा. तुम्ही पहाडामध्ये वगैरे जाल, डोंगरावर वगैरे झाडावर, तिथे तुमची जास्त प्रगती होणार.
तुम्हाला जास्त दिसतील डोंगर बिंगर निसर्ग जास्त तुम्ही सानिध्यात याल. हे बघा तुम्ही फॅमिलीशी सेलिब्रेशन करताय, हे सगळं चांगलं होतं. तुमच्याकडे पैसा येतोय, माणूस पैसा आला सेलिब्रेशन करतो ना, तुम्ही सेलिब्रेशन करताय. 10 ऑफ पेंटिकल्स बघा सेलिब्रेशन होत आहे. हे पण बघा, हे पण शनीचं कार्ड आहे कार्मिक, म्हणजे शनीची 7.5 शनी आला म्हणजे काय, आपलं कर्म संपते, वाईट कर्म चांगलं कर्म चालू येते. म्हणजे इष्टदेवत, पितृदेव, कुलदेव सगळं तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही वर्ल्ड फेमस पण होऊ शकता जर तुम्ही काय क्रिएटिव्ह काम करत असाल, पब्लिक रिलेटेड काय काम करत असाल तुम्ही, तर तिथे तुम्ही फेमस व्हाल, वर्ल्डमध्ये जगामध्ये फेमस व्हाल. एवढं चांगलं कार्ड आहे वर्ल्डचं, म्हणजे कार्मिक कार्ड. कार्मिक संपतंय तुमचं नवीन जुनं आणि रिबर्थ होतं आहे, तुमचं नवीन कर्म चालू होतं आहे. शनी म्हणजे 7.5 संपली ना. बघा 6 ऑफ पेंटिकल, 6 म्हणजे लक्ष्मीचंच आहे. म्हणजे एवढी तुमच्याकडे लक्ष्मी येते की मी दानधर्म करणार, ट्रस्टीला वगैरे दानधर्म करणार, दानधर्म देणार तुम्ही ट्रस्टीला. असं ट्रस्टीमध्ये दानधर्म करताय तुम्ही, एवढा पैसा तुमच्याकडे येतोय. एक बॅलन्स करणार पैशासाठी, म्हणजे व्यवस्थित सेव्हिंग करणार फ्युचरच्या दृष्टीने पण तुम्ही, आणि इतरांना पण देणार, आणि तुम्ही तुमच्या ह्यानी पण सेव्हिंग करणार पैसा, आणि दुसऱ्यांना मार्ग पण दाखवणार, दुसऱ्यांना तुम्ही हील पण करताय, दुसऱ्यांना नॉलेज पण देताय तुम्ही. इथे पण हे पित्रांचंच कार्ड येतं. याच्यात तुम्ही तुमचे पित्र, तुम्हाला भरपूर प्रॉपर्टी, पित्र खुश असल्यामुळे भरपूर प्रॉपर्टी पित्रांकडून तुम्हाला मिळते. म्हणजे पितृदोषाची तुम्ही वरच्या शांती करा. हे पण 2 नंबर 3दा आले 2, म्हणजे चंद्र तुमचा एवढा पॉवर होतो आहे. म्हणजे एक रिलेशनशिप तुमची चांगली होते, किंवा देवाची पण तुम्ही कनेक्ट चांगले होते, देवाकडून गॉड गिफ्ट मिळत आहे तुम्हाला, आणि तुमचं रिलेशनशिप चांगलं होतं. जे लग्नाचे काय प्रॉब्लेम असते, रिलेशनशिप चांगलं नसेल, किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड कोणाचं लग्न झालं नसेल, तर कोणाला बॉयफ्रेंड चांगला भेटेल, चांगलं कनेक्ट होईल, चांगलं लग्नाचं हे येईल तुम्हाला, लग्नासाठी प्रपोजल येईल. हे बघा एवढी सुंदर आहे. तिथे पण बघा ग्रीनरीच आहे. तुम्ही ग्रीन कलरशी जास्त हे व्हाल ना, तिथे जास्त तुमचं ग्रोथ होईल. हे बघा, आणि रेड कलर असला हा ग्रोथचा दाखवतो. ग्रोथ रेड कलर पण म्हणजे फायर एनर्जी. म्हणजे तुम्ही नवीन काहीतरी क्रिएट करते, नवीन काहीतरी असं क्रिएट करणार की तुमची एवढी ग्रोथ होईल, भरपूर ग्रोथ होते. नवीन काय क्रिएट करणार तुम्ही, नवीन आयडिया, नवीन बिझनेस, नवीन क्रिएट करताय तुम्ही. किंग ऑफ कप्स म्हणजे सगळ्या किंग म्हणजे राजाच ना, जसं पैशाचं तुम्हाला राजा आहे तसं तुमचं मॅनिफेस्टेशनच्या, म्हणजे जेवढं तुम्ही मॅनिफेस्ट करा तेवढ्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होत आहेत. तुमच्या फॅमिलीच्या सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण होत आहेत. तुम्हाला तुमच्या मुलांची वगैरे काळजी असेल, नवऱ्याची किंवा बायकोची, कोण जेंट्स असेल, दोन्ही पण येतं ना, एकामेकीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत. म्हणजे तुम्ही बाहेरगावी पण हे करू शकता, एवढ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतात. पैसा भरपूर होते, सगळं मॅनिफेस्ट केलेलं तुमचं पूर्ण होत आहे. प्रेम वाढते एकामेकांबद्दल, इमोशन्स वाढतात एकामेकांबद्दल. हे बघा जजमेंटचं कार्ड, म्हणजे देव आता तुमचे जजमेंट करणार की मागे, हे जजमेंट्स मी तुम्हाला नंतर दाखवते, हे बघा ग्रोथ. हे पण देवाकडून तर तुम्हाला आशीर्वाद मिळतोय. देवच तुम्हाला, पण सूर्याचं कार्ड आहे. एस म्हणजे पण सूर्य, म्हणजे सूर्य एवढा तुमचा स्ट्रॉंग होत आहे की भरपूर सूर्य तुम्हाला काय देतोय. भरपूर ग्रीनरी बघा, भरपूर मनी देतोय, भरपूर म्हणजे एवढी ग्रोथ करणार की एवढा पैसा येणार तुमच्याकडे. हे बघा ग्रीनरी दिसते, जेवढा पैसा येते तुमच्याकडे एवढी ग्रोथ देते, सगळ्यातच ग्रोथ देते. जे तुम्ही कशात हात घालाल तिथे तुमची ग्रोथ होणार. जे कशात तुम्ही हात घालाल काय करायला, ते पण बघा सूर्य, म्हणजे सूर्याची खूप ब्लेसिंग आहे तुम्हाला. सूर्य तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. ताटक करा, ताटक केलं तर अजून तुम्हाला फायदा होईल. सूर्याची एनर्जी आहे बघा, येलो प्रॉस्परिटी. आणि तुम्ही असं जाते की तुम्ही देवावर सोपवलं की माझा देव मला मदत करणार. तुम्ही हा पण विचार करत नाही की मी तिथे जर बिझनेस ओपन केला की त्यात मला लॉस होईल, काय होईल, मी पुढे जाणार, मी विचार नाही करणार, असा विचार करते का तर माझा देव पाठीशी आहे, माझा देव बघणार. एवढ्या फुल एनर्जीमध्ये, म्हणजे एखाद्या असं चाइल्ड एनर्जीमध्ये तुम्ही आहात की मी जे काय करीन ते माझा देव बघणार, आणि मी मेहनत करणार असं. हे पण आहे बघा, हे 6, हे पण 6 म्हणजे लक्ष्मीची कार्ड किती आली तुम्हाला. हे पण तुम्हाला पित्रांकडनं गिफ्ट मिळते. तुम्हाला काय पित्रांची प्रॉपर्टी मिळेल, काय जुनं घर गावचं मिळेल, किंवा एखादा जुना मित्र भेटू शकतो, किंवा तुम्ही देवळात आज गुरुपौर्णिमा काय देवळात गेला असाल तर तुम्हाला गिफ्ट मिळालं असेल देवळातून तुम्हाला. हे बघा, म्हणजे देव तुमचे सगळे 6 ऑफ पेंटिकल्स म्हणजे पित्रा आणि कुलदेवत तुम्हाला सगळी इच्छा पूर्ण करते तुमची, जेवढे मागाल ते. म्हणजे जुनं काय असेल तुमचं ओल्ड प्रॉपर्टी ती तुम्हाला मिळते. हे पण बघा 8 नंबर शनीचं 8 ऑफ कप्स. हे बघा 8 ऑफ कप्स. आता तुम्ही फायर एनर्जीमध्ये आहात बघा. 8 ऑफ कप्स, शनिदेव तुमच्या किती इच्छा पूर्ण करतोय. पण ह्याच्यामध्ये ना मागच्या लोकांनी तुम्हाला भरपूर हे केलं होतं, याचं पण हे कार्ड येतं. म्हणजे
तुमच्यावर खूप आहे बघा अशी प्रसंग येत होता, तर तुम्हाला पण हसत होतं, तुमची टिंगल खेचत होतं, तुम्ही ह्याच्यामध्ये देव तुम्हाला देते, पण तुम्ही तुमच्या देवाच्या ह्याच्यामध्ये जाताय. तुम्हाला ह्या गोष्टींबद्दल हे नाही राहिले, तर देव देते तुम्हाला, पण ह्या प्रॉपर्टी वगैरे तुम्हाला इंटरेस्ट नाही. तुम्ही आता पुढे देवाच्या ह्याला चाललात. हे पण हे बघा हँगमॅनचे, म्हणजे आता पहिले तुम्ही हँग होता, तर ते हँग नाही राहणार का, आता तुमच्या मागचं सगळं निघून जाते बघा. जे हे होतं ना, म्हणजे तुमच्या आयुष्यात बघा अशी थर्ड पार्टी होती. आता मूनचं काढा, मून पौर्णिमा चंद्र आहे बघा, मूनचं काढायला म्हणजे तुमच्या आयुष्यात थर्ड पार्टी होती, ती तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहे. ती थर्ड पार्टी तुमच्यासोबत घरात निगेटिव्ह एनर्जी असते, म्हणजे काय ब्लॅक मॅजिक किंवा वास्तुदोष असेल, म्हणजे तुमच्याकडे डॉक्टर जास्त मागे होता, फिजिकल प्रॉब्लेम होती, तर निघून जाणार घरात. त्यामुळे घरात निगेटिव्हिटीमुळे तुमच्या घरात भांडणं होत होती. कोण तुम्हाला हे बघा असं चीट करत होतं, फसवत होतं, खोटं बोलत होतं, तुमचं सगळं हिसकवण्याचा प्रयत्न करत होता. हे बघा तुमची मनं दुखत होतं, कोणतरी तुम्हाला अशा ह्याच्यात टाकलं होतं, वार केले होते तुमच्यावर, कळलं. मग तुम्ही झोपत नव्हतं रात्र. ते आता हे सगळं तुमचं शनिदेव ह्यांच्या कर्माची शिक्षा देणार शनिदेव. आता ज्यांनी तुमच्याला वाईट वागलं ते म्हणजे जजमेंट होणार आहे बघा, जजमेंटचं काळ. म्हणजे पित्र पण सांगते, ज्या लोकांनी माझ्या परिवाराला त्रास दिला आहे त्यांच्याशी तू जजमेंट कर, त्यांना न्याय मिळवून दे माझ्या लोकांना, घरातल्यांना. हे बघा पेज ऑफ कप्स, म्हणजे जे मागाल ते इच्छा पूर्ण होते. प्रपोजल येत आहे किंवा तुम्ही कोणाला प्रपोज कराल, तुम्हाला कोणतरी प्रपोज करेल, किंवा रिलेशन नवरा बायकोचं असेल तर नवरा गिफ्ट देईल तुम्हाला काहीतरी, बायको गिफ्ट देईल, असं एकमेकांना काहीतरी असं म्हणजे प्रपोजल येत आहे. किंवा नव्याने जॉबची ऑपॉर्च्युनिटी येईल, करिअरची ऑपॉर्च्युनिटी येईल, फायनान्सची ऑपॉर्च्युनिटी येईल, काहीतरी स्पीडनी येते. पेज ऑफ कप्स येते तुमच्याकडे. हे बघा असं कोणतरी तुम्हाला हे करत होतं, ते आता निघून जाणार. हे बघा आता तुम्ही ह्या भूमिकेत किंग ऑफ सॉर्ड, म्हणजे स्वतः आता तुम्ही देवीने मगाशी सेनचं कार्ड आलेलं दुर्गा देवीचं, तर देवीने तुम्हाला आता ही पॉवर दिली आहे की तुम्ही स्वतः ह्या भूमिकेत यायचं आहे. ह्या पार्वती देवी हे बघा ह्या भूमिकेत यायचं आहे. किंगचे हे बघा शंकरदेव तुम्हाला ब्लेस देतोय की तुम्ही स्वतः लढायचं. आता मी तुम्हाला साथ देणार, तुम्ही स्वतः ह्या गोष्टीशी तुम्ही हे करायचं. नाईट ऑफ कप्स हे बघा स्पीडने एनर्जी येते तुमच्या, स्पीडने घोड्याची एनर्जी येते, हवत म्हणजे जोरात पळत तुमच्याकडे एक मॅनिफेस्ट तुमचं होणार, किंवा जोरात तुमची इच्छा पूर्ण होईल. समजा ह्या महिन्याच्या आत पण हे 2 दिवस राहिले, 2 महिन्याच्या आत पण तुमची इच्छा पूर्ण होईल, असं पण असेल. जर ह्यात नाही झालं तर पुढच्या आठवड्यात होईल, पण जवळ येते तुमची इच्छा पूर्ण व्हायला. किंवा काय तर तुमच्याकडे जॉबचं करिअरची ऑपॉर्च्युनिटी आहे. हे पण 6चं कार्ड बघा, 6 ऑफ वॉन्ड्स, म्हणजे तुम्ही पुढेच चालताय आता, मागच्या गोष्टींचा विचार नाही. क्वीन ऑफ कप्स बघा, म्हणजे एक आईची एनर्जी, आई पण एका कोणत्या तरी गोष्टीत काळजीत आहे. क्वीन मातेची एनर्जी, क्वीन ऑफ कप्स, म्हणजे सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होत आहे, देवी करते सगळ्या मॅनिफेस्ट. सुंदर काळ दिली देवाने तुम्हाला. सत्यनारायणी, माझं सत्यनारायण पावलं तुम्हाला. सत्य खरं सांगू, पौर्णिमेला करा सत्यनारायणची पूजा. खूप म्हणजे खूप आपल्या घराचे त्रास निघतात, आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर होते. इथे पिसलं पण नाही, पिसायला घेत होती तेवढ्यात 2 कार्ड आपोआप उडाली. विचार करा पैशाची. हां तर ते हे आले, म्हणजे ज्यांचा बुध कमजोर असेल, म्हणजे मी ग्रहाची हे देते कारण आपले ग्रह कमजोर असेल तर हे आपल्या मागे 7.5 असते. सगळ्यांची बुध कमजोर आहे तर त्यांनी काय करायचं, हिरव्या गवतात चालणे, गणपतीला दुर्वा घालणे, मी रेमेडी देते. हिरव्या वेलची खाणे, बुध स्तोत्र वाचणे, ह्यात तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता. बुध गायत्री मंत्र म्हणणे, हिरव्या कलरचे कपडे घालणे, अथर्वशीर्ष वाचणे, गणपती स्तोत्र वाचणे, विष्णू सहस्त्र वाचणे, विष्णू नामावली वाचणे, म्हणजे हे उपाय केला तर बुध चांगला होतो आपला असं. आणि बुध चांगला असेल तर आपली बुद्धी वाढते, तर आपली सरस्वती पण आपल्या जिभेवर बसते आणि आपल्या करिअरमध्ये ग्रोथ होते. बिझनेस करणाऱ्यांना बुध चांगला पाहिजे, कामावर जाणार पण बुद्ध पाहिजे ना, बुद्धी पाहिजे ना आपल्याला, तर आपण चांगलं काम करू शकतो ऑफिसमध्ये. म्हणून बुद्ध खूप गरज आहे. नवग्रह शांती, ज्यांचं नवग्रह हे नसेल, नवग्रह शांती करणे, नवग्रह स्तोत्र वाचणे, पिंपळाच्या झाडात पाणी घालणे, नवग्रह गायत्री मंत्र बोलणे. नवग्रह शांतीचा तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन केली ना तर खूप फायदा होतो. मी केली आहे, मला खूप फायदा झाला. आत्ताच केली, 1 वर्षाच्या आत खूप फायदा झाला मला. वास्तू पॉझिटिव्ह करायला, वास्तू पॉझिटिव्ह करायचं, शनी 40, शनीला तेल घालणे, राहू स्तोत्र, केतू स्तोत्र वाचणे, कुत्र्याला बिस्किट देणे, कावळ्याला खायला घालणे, घरात मोरपीस ठेवणे, खाटूश्यामच्या देवळात जाणे, पिंपळाच्या झाडाला दिवा लावणे.
तर जे घर आपल्याला पॉझिटिव्ह करायचं असेल तर ती ही रेमेडी, कारण हे प्रॉब्लेम असेल शनी राहू केतू तर आपल्या घराला वास्तुदोष लागतो. आणि म्हणजे ह्याच्यात मी पित्रांचं हे नाही, म्हणजे पितृदोष, पित्रांची पण शांती करून घ्या. ज्या पित्रांची शांती कराल त्या वास्तू आपली पॉझिटिव्ह होते. आणि शक्यतो घरात केलं ना पित्रांची शांती तेवढी वास्तू चांगली होते. नवग्रह स्तोत्र, नवग्रह शांती करणार त्र्यंबकेश्वरला आहे. तर डबल आले काढ. सूर्याची ब्लेसिंग आहे. सूर्याची ब्लेसिंग की नेमके मिळतं. सूर्याला रोज पाणी, कुंकू, काळे तेल, गुळ घालणे, आदित्य हृदय स्तोत्र वाचणे, सूर्यगायत्री मंत्र बोलणे किंवा पितृदोषात शांती केली तरी सूर्य चांगलं होतं. कुलदेवतेचा दोष, कुलदेवतेला ओटी भरणे, गावाला जाऊन कुलदेवतेचं पुस्तक वाचणे, मंत्र बोलणे, प्रत्येक कार्यक्रमात कुलदेवतेची आठवण ठेवणे आणि सवासीनबाईची ओटी भरणे, लहान मुलींना वस्तू देणे. वास्तुदोष नाही आहे, ज्यांना वास्तुदोष नाही ते देवाची ब्लेसिंग, उदक शांती करणे म्हणजे देवाची ब्लेसिंग. म्हणजे जिथे वास्तुदोष नाही तिथे समजा आपल्या देवीचं आपल्याला हे यावं म्हणून मी तुम्हाला सांगते, म्हणजे देवाची पॉझिटिव्ह एनर्जी तिथे राहावी म्हणून. गुरु कमजोर आहे त्याने गुरुचरित्र 7 वेळा पारायण करा, विष्णू सहस्त्र नामावली वाचा, विष्णू सहस्त्र वाचा, स्वामींची पोथी वाचा, स्वामी समर्थांची, किंवा तुम्ही साईबाबा कोणाची करत असाल ते गुरु असेल तुमचे ते. शिवलेला अमृत वाचणे, शंकराला अभिषेक करणे, चणाडाळ देवाला वाहणे, केळी देवाला वाहणे, केळीच्या झाडाला दूध व पाणी देणे, पिंपळाचे पिवळे कपडे घालणे, लक्ष्मी स्तोत्र वाचणे, दत्तस्तुती वाचणे. यात पिंपळाच्या झाडा पण पाणी घातलं तरी गुरु चांगला होतो. हे सगळे देव असतात ना. एवढीच घेते आज उशीर झालाय ना, रात्रीचा व्हिडिओ बनवते मी, 12 वाजत येते. तर प्लीज हे करा. मी तुम्हाला रेमेडी दिली आहे. तुमचे ग्रह चांगले झाले तर वास्तू आपली चांगली होते आणि वास्तूवर आपलं खूप अगं मोठं करिअर डिपेंड असतं, पितृदोष वास्तुदोषावर. तर मी काय जास्त हे सांगते कारण मी हे अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला एक माझ्या अनुभवाच्या दृष्टीने तुम्हाला सांगते की तुमच्या लोकांचं पण चांगलं व्हा, घरात लक्ष्मी यावी भरभरून आणि लोकांच्या मागचा जो डॉक्टर आहे तो निघून जावा, हीच माझी चांगली हे आहे. म्हणून तुम्ही प्लीज हे करा. आणि दर ह्याला असं सोमवार मंगळवार वगैरे देवळात जा. आज बुधवार आहे असा, तर बुधवारचं पण आपण गणपतीला पण जाऊ शकतो आणि विष्णू सहस्त्रनाम बुधवारचं वाचलं आपण, विष्णू सहस्त्रनामावली, तरी आपल्या नोकरीची वगैरे कामं होतात चांगली. तर प्रत्येक वारी पण नवग्रह स्तोत्र हे करा. एखादं बुधवारचं स्तोत्र, गुरुवारी मंत्राचं स्तोत्र, गुरुग्रहाचं स्तोत्र, शुक्रवारी स्तोत्र असं वाचा. म्हणजे तुमचं हे चांगले होतात. ग्रह चांगले झाले की सगळं चांगलं आहे. आणि मेन सगळे ग्रह 7.5 डिपेंड आहेत आपल्या. म्हणून शनीला रोज देवळात तेल घाला, शनी चालीसा वाचा. शनीचं एक मोठं पुस्तक पण येते, ते तुम्हाला जमणार नाही. शनी महात्म्य पण येतं पण तुम्हाला जमणार नाही. पण कामावर जाणाऱ्या लोकांना ज्या घरी असेल वाचा, शक्य वाचा, आवड असेल त्यांनी. पण शनीची पूजा करा. शनीची एवढी पूजा करायला कर्म कटले ना तर तेवढ्या घरात लक्ष्मी येते. हां, आणि हनुमान चालीसा वाचा, रामरक्षा. तर नवग्रह स्टील करायचं असेल तुम्हाला हनुमान चालीसा वाचा आणि रामरक्षा. आणि त्यातून पितृदोष पण जातो. हनुमान चालीसा आणि रामरक्षा वाचली की आणि हे होतं. आणि मेन आरती करायला विसरू नका. कोणतंही केलं की त्याची आरती करा. आरतीला जास्त पित्र शांत होतात. हां, थँक्यू माझ्या सोल परिवार.